इस दहकते सूरज से हमारा सूरज विशाल है, इस दहकते सूरज से हमारा सूरज विशाल है। अरे वो तो आसमां का सितारा हमारे भीम राव से लाभ है, अरे वो तो आसमां का सितारा हमारे भीम राव से लाभ है। तू याद रखे सरजमीन हिंदुस्तान, तू याद रखे सरजमीन हिंदुस्तान। डॉक्टर भीमराव अम्बेडकर तो सिर्फ नाम नहीं क्रांति का योगदान है। डॉक्टर भीमराव अम्बेडकर तो सिर्फ नाम नहीं क्रांति का योगदान है। तर इथे जमलेल्या माझ्या तमाम मातांनो, भगिनींनो आणि समाज बांधवांनो, आपल्या सर्वांना मानाचा, ज्ञानाचा, स्वाभिमानाचा, संघर्षाचा कडक जय भीम। तर मित्रांनो, मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा नसून एक खरा प्रसंग आहे आणि तो प्रसंग डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातला आणि त्या कथेचं नाव आहे नकुल न वाटत, म्हणजे शिपाई नाही तर पाणी नाही। आणि ही कथा डॉक्टर आंबेडकरांच्या आत्मचरित्रातली आहे आणि त्या आत्मचरित्राचं नाव आहे वेटिंग फॉर अ व्हिसा। आणि डॉक्टर आंबेडकर हे आत्मचरित्र लंडन इकॉनॉमिक स्कूल मध्ये बसून लिहिलं होतं। तर मित्रांनो, आपण शाळेत जातो, मजा करतो, मस्ती करतो, धमाल करतो, पण ही मजा कधी डॉक्टर आंबेडकरांच्या वाटेला आली नाही। कारण जातीवाद, अस्पृश्यता, असे दिवस उन्हाळ्याचे होते, सूर्य आग होता। डॉक्टर आंबेडकरांच्या घरापासून त्यांची शाळेवर लांब होती, त्यांच्याकडे वापरायला एकमेव सध्या होता, तो सुद्धा घामाने ओला चिंब झाला होता। ते शाळेत पायी जायचे, त्यांना फार तहान लागली होती। जसे ते शाळेत पोहोचतात आणि जसे ते पान वाटायला जातात, नळावर जातात, तसेच त्यांना पाठून मास्टरची गोमाल देते, तुमच्या नळाला स्पर्श करू नको, तुमच्या नळ वाटायची। हे ऐकून त्या लहान बाबासाहेबांच्या मुखात पाणी जात नाही, पण त्यांच्या डोळ्यात पाणी नक्कीच येतं। परत मास्टर म्हणतात, तुला जे सुपारीचं नळ उघडून देतो तो सुट्टी आहे, म्हणून तुला संपूर्ण दिवस पाणी पिता येणार नाही, म्हणजे शिपाई नाही तर पाणी नाही। हे ऐकून त्या दिवशी डॉक्टर आंबेडकर आपल्या मनात ठरवतात, जी वेळ आज माझी योग्य विद्यार्थ्यांची आली आहे ती वेळ आजच्या कुठल्याही विद्यार्थ्याची येऊ नये। म्हणजे खूप कष्ट करतात, मेहनत करतात, शिकतात आणि एका दिवशी आपल्याला आपल्या भारत देशाला जगाचं सर्वात मोठं लोकशाही प्रधान संविधान अर्पण करतात, म्हणजे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। अशाच महान बाबासाहेबांना आधी कोटी कोटी प्रणाम। आणि त्याच बाबासाहेबांनी आपल्याला या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये आपल्याला बौद्ध धर्म दीक्षा दिली होती। अशाच महान तथागत गौतम बुद्धांच्या धम्मासाठी आणि त्यांच्या अशा महान धम्मासाठी मी 2 ओळी सादर करतो, हे आपण सगळे शांती चित्ताने ऐकावे अशी आशा बाळगतो। ना तीरों से ना तलवारों से, ना तीरों से ना तलवारों से, जिंदगी खत्म हो गई, जिंदगी खत्म हो गई बम्बई के मारों से। याद रखती है इंसान, याद रखती है इंसान, सिर्फ तथागत बुद्ध ही संवारेंगे जमीन को, सिर्फ तथागत बुद्ध ही संवारेंगे जमीन को अपने महकते हुए धम्म के बहारों से, अपने महकते हुए धम्म के बहारों से। नमस्कार जय भीम। तर आपल्या सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय भीम, जय बुद्ध, जय भारत। धन्यवाद। अतिशय सुंदर वाटतं। हे एक उपायगण आहे